पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 ओवी 200 पासून पुढे। लोहाचे कनक झाले हे एके परिसेची केले, आता आणि कैचे ते गेले लोहत्वानी। म्हणून तूप होणी मागवते, जेवी दूध पलन येची निरुते, तेवी पावोणी जया ते पुनरावृत्ती नाही। ते माझे परम साचोकारे निजधाम, हे अंतुवट तुझो वर्म दाविजत असे। यत्र काले त्वनावृत्ती मा वृत्ती चैव योगिन, प्रयाता यांतित कालम वक्ष्यामि भरतशर्म। तेवीची आणखीही एक प्रकारे हे जाणता आहे चोपारे, तरी देह सांडितेनी अवसरे जेत मिळती योगी। अथवा उचटे ऐसे घडे, जे अनवसरे देह सांडे, तरी मागवते ने घडे देहासीची। म्हणून काळशुद्धी जरी देह ठेविती, तरी ठेवित खेवो ब्रह्मची होती। एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती, तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती हे दोन्ही अवसराधीन हाती। तो अवसरुज प्रती प्रसंगे सांगो, तरी एकेगा सुबटा पातलिया मरणाचा माझी वटा। पाचे आपुललिया वाटा निगतियंती, ऐसा वरपडीला प्रयाण काळी। बुद्धी ते भ्रमून गेली, स्मृती नवे आंधळी न मरे मन। हा चेतना वर्गो आघवा, मरणी दिसे टपटवा। परे अनुभवलिया ब्रह्मभावा गवसनी होणी, ऐसा सावध हा समवावो आणि निर्वाण वेरी निर्वाहो। हे तरीच घडे जरी सावावो अग्नीचा हाती, पहा वारेने की उदके। जय दिव्याचे दिवेपण झाके, ते असतीच काय देखे दिठी आपुली। तैसे देहातीचे निविषम वाते, देह अंत बाहेरली श्लेष्म अंते। ते विजवणी जाय उजिते अग्नीचे जेव्हा, ते वेळी प्राणासी प्राणू नाही, ते बुद्धी हसोनी करील काही। म्हणून अग्नी विनदेही चेतना न थारे, अगा देहीचा अग्नी जरी गेला, तरी देह नव्हे चिखुल वोळा। वाया आयुष्य वेळू आपला अंधारे गिवसी, आणि मागील स्मरण आघवे। ते तेने अवसरे सांभाळावे, मग देह तेजुनी मिळावे स्वरूपी की। तव तया देह श्लेष्माचे चिखळी, चेतनाची बुडून गेली। ते तर मागिली पुढली हे ठेली आठवण सहजे। म्हणून आधी अभ्यास जो केला, तो मरण येताची निमोनी गेला। जैसे ठेवणे न दिसता मालवळ दीपू हातीचा, आता असो हे सकळ जाणपा ज्ञानासी अग्निमुळ। तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण हाती, अग्निज्योतिरहं शुक्लम षण्मासा उत्तरायणम। तत्र प्रयात गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः। तो अग्निज्योतीचा प्रकाशो बाहेर शुक्लपक्षो वरी दिवसो, आणि सामाजी मासो उत्तरायण। ऐसिया समयोगाची निवृत्ती, लाहोनी जे देह ठेविती, ते ब्रह्मची होती ब्रह्मविद। अवधारिका धनुधरा, येतवरी सामर्थ्य या अवसरा। तेवीची हा उजू मार्ग स्वपुरा यावयापै। येत अग्नी हे पहिले पायतरे, ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जाण तिसरे चौथे शुक्लपक्ष, आणि समास उत्तरायण। ते वरची लका सोपान, येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगे। हा उत्तम काळ जाणीजे, या त्या अर्चिरादी मार्गो म्हणीजे। आता हा काळू तोही सहजे सांगे नाईक। धूमरात्री सता कृष्णं षण्मासा दक्षिणायनं, तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते। तरी प्रणयाची अवसरे वात श्लेष्मासुवरे, तेने अंतकरणी अंधारे कोंदले ठाके। सर्वेंद्रिया लाकूड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे। मन होय वेडे कोंडे प्राण, अग्नीचे अग्निपण जाय। मग तो धुमची अवघा होय, तेने चेतना गिवसली ठाये शरीरीची। जैसे चंद्रा आडा भाळ, सतत दाटे सजळ। मग गडत ना उजाळ, ऐसे झावळे होय। का मरे ना सावध, ऐसे जीवितासी पडे स्तब्ध। आयुष्य मरणाची मर्याद वेळू ठाकी, ऐसे मनबुद्धी करणी। सभोवती धुमाकुळची कोंडणी, तेथ जन्मे जोडली वाहनी युगची बुडे। हागा जातीचे जे वेळी जाये, ते वेळी आणि का लाभाची गोटिके आहे। म्हणून प्रयाणी तव होय तुली दशा, आणि देहांतु हेसे स्थिती। बाहेर कृष्णपक्षवरी राती, आणि सामासही ओढवती दक्षिणायन। ये पुनरावृत्तीची घराणी, आघवी एकवटती जयाची या प्रयाणी। तो स्वरूपसिद्धीची कहाणी कैसेनी ऐके, ऐसा जयाचा देह पडे, तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे। मग तेथुनी मागुता बहुडे संसाराये, आम्ही अकाळू जो पांडवा, म्हणितला तो हा जाणावा। आणि हाची धूम मार्गू गावा पुनरावृत्तीची या। येर तो अर्चिरादी मार्गू, तो वसता आणि असलगू। सवी अस्वस्थ चांगू निवृत्तीवरी, शुक्ल कृष्णे गती यत जगतम शाश्वते मते। एक या यातना वृत्तीन्य मन्यया वर्तते पुन्हा। ऐसे अनादि हा दोन्ही वाटा, एकी उजू एकी अवाटा। म्हणून बुद्धिपूर्वक सुपटा दाविलिया तुझ, काजे मार्गामार्ग देखावे साच लटके ओळखावे। हिताहित जाणावे हिताची लागे, पाये पाना अवदेखता बरवी। कोणी आड घाली काया थावी, का सुपंत जाणून आडवी रिगवत असे। जो विष अमृते ओळखे, तो अमृत काय सांडू शके। तेवी जो वाट देखे, तो अव्हाटा नवचे। म्हणून पुढे पारखावे खरे कुडे, पारखिले तरी न पडे अनवसरे काही। एरवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम।
जन्मे अभ्यासलियाचे हण काम जाईल वाया. जरी आर्चिरादी मार्ग चुकलिया अवचटे धूम्रपंथे पडलिया. तरी संसार पाती झुंतलिया भोवतची असावे. हे सायास देखोनी मोठे आता कैसे निपा एक वेळ फिटे. म्हणून योग मार्ग गोमटे शोधले दोन्ही. तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे. परी दैवगत्या जो लाहीजे देहांती जेणे. नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यते कश्चन. तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. ते वेळी म्हणतले हे नव्हे वाया अवचटे काय पावे. देह तेजुनी वस्तू होवावे मार्गे जिकी. तरी आता देह असो अथवा जाऊ आम्ही तो केवळ वस्तूची आहो. काजे दोन्ही सर्पत्व वावो दुराची कडुनी. मज तरंगपण असे की नसे ऐसे हे उदकासी काही प्रतिभासे. ते भल तेव्हा जैसे तैसे उदकची की. तरंगाकारे न जन्मेची ना तरंग लोपे निमेची. तेवी देही जे देहेची वस्तू झाले. आता शरीराचे तयाची आठाई आडनाभीही उरले नाही. तरी कोणी काळे काही निमे ते पाहे पा. मग मार्गात एकास ह्या शोधावे कोणी कोठून के जावे. जरी देशकाळादी आघावे आपणची असे. आणि हागा घटू जे वेळी फुटे ते वेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे. वाटा लागो तरी गगना भेटे रवी चुके. पाहे पायसे हण आहे की तो आकार रुचित आहे. एर गगन ते गगनचे आहे घटत्वाही आधी. आधी ऐसिया बुधाचे निसुरवाळे मार्गाचे सांकडे. तया सोन सिद्धान पडे योगियांसी. या कारणे पंडुसुता तू होवावे योगयुक्ता. येतुलेनी सर्व काळी साम्यता अभ्यासया होईल. मग भलते तर भलते वा देहबंधू असो अथवा जावा. पर्या बंधा नित्य ब्रह्म व्हावा विघड नाही. तो कल्पादी जन्मा नागवे कल्पांती मरणे नापलवे. माझी स्वर्ग संसाराचे निलागवे झकवेना. येणे बाधे जो योगी होय त्यासीची या बोधाचे निटपणा आहे. काजे भोगा ते पेनुणी पाहे निजरूपाये. पैका इंद्रियादिका देवा जया सर्वस्वे स्वर्गी गाजती राणीवा. ते सांडणे मानुणी पांडवा डावली जो. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम्. अत्यंति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुत्तेति चाज्ञं. जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले की तपदानांचे जोडले सर्वस्व हणजे. तया आघव्याची या पुण्याचा मळा. भारो आतोनी दया ये फळा. ते परब्रह्मा निर्मळा सांटी न सरे. जे नित्यानंदाचे निमाणे उपमेचा कांटाळा न दिसे साणे. पहा वेद यज्ञादी साधने जया पुढती जया सुखा. जे विटे ना सरे भोगी तयाची निपवाडे पुरे. पुढती महासुखाचे सोयरे भावंडाची. ऐसे दृष्टीचे सुख म्हणे जयाची अदृष्टाचे वैसने. जे शतमखाही अंगवणे नोहेची का. तया ते योगेश्वर लौकिके दिटीचे हात तुके. अनुमानती कौतुके तवळ होटावडे. मग तया सुखाची किरटी करुणिया गा पावटी. परब्रह्माचे पाटी आरुडती. ऐसे चराचर एक भाग्य जे ब्रह्मेशा आराधना योग्य. योगियांचे भोग्य भोगधनजे. जो सकळ कळांची कळा जो परमानंदाचा पुतळा. जो जीवाचा जिव्हाळा विश्वाची आ. जो सर्वज्ञतेचा ओलावा. जो यादव कुळींचा कुळदेवा. तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलिला. ऐसा कुरुक्षेत्रचा वृत्तांत संजय म्हणे रायासु असे सांग तू. तेचे परियसा पुढारी मातो ज्ञानदेव म्हणे. तेची परियसा पुढारू मातो ज्ञानदेव म्हणे. तेची परियसा पुढारू मातो ज्ञानदेव म्हणे. ओरि ओम तत्सत इति श्री ज्ञानदेव विरचितया भावार्थ दीपिकाया अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टमोऽध्याय गुणः. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. हरि ओम तत्सत.